राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना स्थगिती देण्यात आलेली नाही, मात्र 57 नगर परिषदांचा निकाल या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावरती अवलंबून राहणार आहे। तर पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला पार पडणार आहे। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत स्पष्ट झालंय। नगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची या 2 सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। हे प्रकरण 3 न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। मनपा, झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना विलंब नको असं कोर्टानं स्पष्ट केलं। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आमच्या आदेशाधीन असतील। बांठिया आयोगाचा अहवाल आम्ही वाचला नाही, पण सध्या त्यालाच आधार मानतायत। मनपा, झेडपी आणि पंचायत समित्यात 50%पेक्षा जास्त आरक्षण नको असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। सगळ्यात महत्त्वाचं आजच्या हिअरिंग मध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या 11 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, 5 वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर, त्या त्वरित नोटिफाय करायला सांगितलं, ज्यामध्ये बीएमसीचा सुद्धा समावेश आहे। बीएमसी आहे, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटिफाय झालेले आहेत। सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून आलेला नाही, त्यामुळे आगामी काळात काय होऊ शकतं हे आता पाहूया। मात्र 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%हून अधिक आहे। त्यांचा निकाल या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे। परिणामी या 57 ठिकाणी होणारी निवडणूक थोडी वेगळी असेल। कोर्टाचा निर्णय बाकी असल्यानं जिंकलेले उमेदवार आनंदी होऊ शकत नाही आणि हरलेल्या उमेदवारांनीही दुःखी होण्याचं कारण असणार नाही। सुप्रीम कोर्टाने शुक्रवारच्या सुनावणीत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सूचीबद्ध करण्याचे प्राथमिक निर्देश दिलेत। 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात आधीच दिली होती। ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा ती 50%च्या खाली आणण्यासाठी प्रक्रिया करून नवीन सोडत जाहीर करावी लागण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे 57 ठिकाणी होणारी निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या कचाट्यात तर सापडणार नाही ना, या प्रश्नाचं उत्तर आता पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच मिळेल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।